आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5 ला अखेर मंजुरी मिळाली असून दुर्गाडी खडकपाडा कल्याण रेल्वे स्टेशन या महत्त्वाच्या मार्गाचाही यात समावेश करण्यात आला आहे। गेल्या सुमारे 10 वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता यश मिळाल्याने शहरातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे। शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख रवी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले होते। मंजुरी मिळाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले। याप्रसंगी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांच्यासह शिवसेना शिंदे गटचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। या मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या भागांमधील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। उपस्थित आपल्या महापौर कल्याणपुरीच्या हर्षाली चौधरी, त्याचप्रमाणे आमच्या शिवसेना, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक गणेश जाधव, किरण भांगले, मनदीप जाधव, त्याचप्रमाणे युवासेनेचे सुजित रोकडे, सुचेत दामले, त्याचप्रमाणे शरद समेत आणि खरं तर आज आनंदाचा हा कल्याणकरांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे की 2000 नरेंद्र मोदी साहेब यांचं खडके मैदान येथे मेट्रो 5 साठी भूमिपूजन झालं होतं। परंतु ही मागणी आम्ही सातत्याने गेली 10 वर्ष लावून ठेवलेली। तो मार्ग खडकपाडा मार्गे कल्याण स्टेशनकडे जाणारा असावा याच्यासाठी सातत्याने गेली 10 वर्ष शिवसेनेचा शहर प्रमुख अथक याच्यावर परिश्रम घेऊन या सर्व कामासाठी या कल्याण या ठिकाणी उपस्थित आहे ते साक्षीदार आहेत। कारण की आणि आपण पत्रकार सगळे बंधू भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी आपल्याला सांगितलं की मेट्रो 5 चा जो मार्ग आहे तो खडाने 5 सुद्धा कशा पद्धतीने पाठपुरावा केला आहे। खूप आज मोठा आनंद होतोय। कल्याणकरांच्या वतीने मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे खास करून आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। 2016 पासून आपण सुद्धा या प्रक्रियेमध्ये पाठपुरावा करून आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आपले सुद्धा मनापासून आभार। कल्याणकरांच्या वतीने मी सर्वच नेत्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी या मेट्रो 5 साठी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो। एवढंच मी या समोर सांगेल। किती स्थानकं असणार आहेत ठाणा ते कल्याण या मेट्रो? 17 स्थानकं अंदाजे या ठिकाणी असणार आहेत ठाण्यापासून आणि या सगळ्या स्थानकांचा फायदा कल्याण डोंबिवलीतल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना होणार आहे। आणि कल्याणसाठी आजचा हा खूप दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की 10 वर्षानंतर याचं भूमिपूजन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये। आणि त्यावेळेपासून आजपर्यंत हा मार्ग अयोग्य आहे हे मांडण्याचं काम मी सातत्याने केलं आणि अजून काही मंडळींनी केलं। त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश म्हणून आज या शहरामध्ये ही खडकपाडा मार्गे ही मेट्रो जाते आणि त्याचं प्रत्यक्षात आज GR निघालेला आहे 22 तारखेला आणि 1 महिन्याच्या आत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे। प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल? प्रत्यक्षात काम माझ्या माहितीनुसार 60 दिवसाच्या आत सुरू झालं पाहिजे। कधीपर्यंत प्रकल्प पूर्ण? 2 वर्षाचा कालावधी आजकाल MMRDA देते आणि 2 वर्षामध्ये ती मेट्रो पूर्ण होईल याचा हट्ट सुद्धा आमचा असणार आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।